ठीक आहे, एक दोन ठीक आहे. वेलकम सर्वांना आमच्या नुरेक्स चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आशिष वाघमारे आणि तुमचं स्वागत करतो परत एकदा. आज आपण अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी जे BSc नर्सिंग मध्ये मेन सब्जेक्ट आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तुम्हाला माहितच असेल अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी मध्ये भरपूर असे सिस्टीम्स आहेत, ठीक आहे. आणि त्या सिस्टीमचा आपल्याला जर एक डीप मध्ये अभ्यास करायचा म्हटल्यावरती खूप वेळ जातो. तर एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो, ती म्हणजे की इम्पॉर्टंट क्वेश्चन्स काढायचे, इम्पॉर्टंट टॉपिक्स काढायचे आणि त्यांचा अभ्यास करायचा. पहिले जे आहे ना, आधीच आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, 4-5 महिने प्रत्येक सिस्टीमला त्या पार्टला वापरला टोटल डिटेल मध्ये आपण डिस्कस करण्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे की आपण एक सिस्टीम घेऊ, त्या सिस्टीम मधले इम्पॉर्टंट टॉपिक्स काढू आणि त्यावरती डिस्कस करू. पण आज मी ओव्हरऑल तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सांगतो, ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे आपल्या क्वेश्चन्स मध्ये, आपल्या क्वेश्चन पेपर मध्ये SAQ येतं, LAQ येतं, ठीक आहे. हे दोन्ही येत असतात आणि एक व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणून 2 मार्कांना. तर आज आपण पाहू SAQ, LAQ हे दोन्ही पाहू आणि तुम्हाला मी काही ट्रिक्स सांगतो ज्या सिस्टीम मध्ये जे काही डायग्राम्स आहेत त्या कशा काढायच्या, त्यानंतर काही जे नावं आहेत ते कशी पाठ करायची, ठीक आहे. आपण अॅनाटॉमी मध्ये काय बघत असतो, सरासरी अॅनाटॉमीत आपण पाहतो की त्या ऑर्गनची शेप, साईज, पोझिशन, लोकेशन वगैरे, बरोबर. आणि फिजिओलॉजी मध्ये आपण बघतो त्याच ऑर्गनचे काय बघतो आपण, फंक्शन्स. तर पहिला जो क्वेश्चन आहे SAQ 5 मार्कासाठी, तो आहे ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट. हा रेस्पिरेटरी सिस्टम मधून आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ ब्लड, त्यानंतर टाइप्स ऑफ टिश्यू, त्यानंतर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, नंतर आहे कार्डियक सायकल, नंतर आहे सेल मेम्ब्रेन, नंतर आहे मेन्स्ट्रुअल सायकल, मेमरी ग्लॅंड, थायरॉइड ग्लॅंड, जॉइंट्स अँड टाइप्स ऑफ बोन. हा इम्पॉर्टंट आहे. फंक्शन ऑफ टिश्यू, ठीक आहे. हे झाले आपले 5 मार्काचे क्वेश्चन. आणि आता हे आहे टोटली तुम्हाला 5 मार्कापासून कोणीच रोखणार 100% सांगतो. हे जे 10 मार्काचे क्वेश्चन आहेत आपण ते पहिला क्वेश्चन आहे ब्लड ग्रुप, दुसरा आहे ग्राउंड बोन, तिसरा आहे किडनी, चौथा आहे ब्रॉन्कोपल्मोनरी सेगमेंट, पाचवा आहे रेस्पिरेटरी ग्रुप, पिट्युटरी ग्लॅंड, सहावा आहे जॉइंट्स. त्याच्यामध्ये हिप जॉइंट आम्हाला LAQ ला आला होता आणि तेच मी तुम्हाला सांगतो. आणि त्यानंतर आहे स्टमक, ठीक आहे. हे जे 7 क्वेश्चन्स आहेत हे तुम्ही हमखास करून घ्या, ठीक आहे. त्यानंतर आता मी तुम्हाला काही डायग्राम सांगतो. जसं की डायग्राम्स मध्ये बघा, इथं फक्त D लिहितो डायग्राम साठी. त्याच्यानंतर D मध्ये बघा किडनी, त्याच्यानंतर हार्ट, त्याच्यानंतर लंग्स, त्याच्यानंतर बोन, त्याच्यानंतर तुमचं टिश्यू, त्याच्यानंतर तुमचं ब्रेन, त्याच्यानंतर तुमचं स्टमक, त्याच्यानंतर तुमचं पॅनक्रियास, आणि त्याच्यानंतर तुमची स्किन आणि पिट्युटरी ग्लॅंड. पिट्युटरी ग्लॅंड हे जे मी काढलेले आहे ह्या डायग्राम्स बाय हँड आला पाहिजे. विदिन 2 मिनिट्स तुम्ही एक्झाम मध्ये परफॉर्म करावं लागणार, कारण की तुम्हाला वेळ नाही असणार. जर तुम्ही मेहंदी काढल्यावर 10 मिनिटं त्याच्यातच घालले ना, तुमच्या पेपरचा बंटा झाला. लक्षात ठेवा, डायग्राम विदिन 2 मिनिट्स आणि 5 मिनिटाचा 5 मार्काचा क्वेश्चन आहे, त्याला मॅक्सिमम तुम्ही 10 मिनिटं द्यायला, ठीक आहे. आणि जो तुमचा LAQ आहे 10 मार्काचा, त्याला तुम्ही मॅक्सिमम 15 ते 20 मिनिटं द्या. त्याच्यावर जास्त वेळ द्यायचा नाही. तुमची रायटिंग स्पीड वाढवा आणि तुमचा जो पेपर पॅटर्न लिहिण्याचा, लक्षात ठेवा, जर तुम्ही पॅटर्न लिहिला पेपर तुम्हाला पास होण्यापासून कोणीच रोखणार नाही, तुम्हाला फेल कोणीच करू शकत नाही. अशा पॅटर्न मध्ये लिहायचं. आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघू पेपरचा पॅटर्न कसा असतो, स्टेप बाय स्टेप, इंट्रोडक्शन, डेफिनेशन, टाइप्स वगैरे, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या सर्व डायग्राम्स मी तुम्हाला इथं विदिन 2 मिनिट्स काढून दाखवणार, ठीक आहे. काढायचं तुम्ही माझ्यासोबतच काढायचं. त्याच्यानंतर या जे सिस्टीम्स लिहिल्या आहेत या प्रत्येक सिस्टीमला आपण डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत. रेस्पिरेटरी, डायजेस्टिव्ह, कार्डियक, प्रत्येक सिस्टीमला, ठीक आहे. त्यामध्ये जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत त्याला आपण जास्तीत जास्त वेळ देऊ, ठीक आहे. आय होप की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि असंच तुम्ही आमच्या या चॅनलला जोडून राहा. तुम्हाला असेच नवनवीन गोष्टी तुमच्या प्रत्येक सब्जेक्टचे जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि टॉपिक्स असतील इथं आम्ही तुमच्याकडून कव्हर करून घेऊ. धन्यवाद.